आहे ना, अशी फुलं आणल्यात ना, खुशच होत असते आज बायको. ए अरे काय हो, कुठे गेले होते? मी किती वेळची वाट बघते तुमची सकाळ धरणं. घरात सामान नाही, काय नाही, भाजीपाला नाही, ते आणायचं सोडून कुठं जात होते काय माहिती. झालं का? अरे तू बायको आहे का मशीन करे? धाडधाड 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 गोळ्या मारते आल्या आल्या. अगं इकडे काय आणलंय तुझ्यासाठी मी? हा, लोक फुलं आणतात, मी कुंडी सकट झाडं आणलेत तुझ्या डोक्यात घालायला. काय फुलं 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 होत्या ना, हे बघ हे बघ. हे घे तुझ्यासाठी. अय्या, किती हो तुम्ही माझी माया करताय. पण ते जाऊ द्या, झाड मात्र चांगले बरं का. पण अहो, सामान आणायचं राहिले. आता मी काही स्वयंपाक पण नाही बनवला, काही नाहीच आहे घरामध्ये. अगं सामान आणायचंय ना. हा, अगं मग मला काय सांगत बसली? ती दोघं कुठे गेल्यात त्यांना सांग की. कुणाला सांगू? तुम्हाला नका सांगायला. तर सकाळपासून घरात नाही, कुठे गेलेत काय माहिती. आणि ते कधी काम करतेत घरातलं. अरे मग तू बाई एका कोण आहे, जरा लक्ष ठेवत जा ना त्यांच्यावर. अगं एक तर आमचं ऐकत नाही, निदान तुमच्या तरी धाकत ठेवा पोरं ही. अहो, मी असं बोलले तर लोक म्हणतील बघा भावजायलाच दिरांना हे करतात, म्हणून मी लय काय बोलत नाही. तुम्ही बोलत जा बाई भावांना. अगं किती झालं तरी दीर भावज आहे ना, हे आई वडील आई सारखं नातं असते. जरा त्यांना आहे ना धाकत ठेव बाबा तू. माझ्या डोक्याला एक तर ताप झालाय. अहो, ऐकतच नाही ते माझे. मी काय करू सांगा बरं तुम्ही. आणि गेलेत कुठेही माहित नाही मला कुठं गेलेत. एक ना. काय चाललंय तुमच्या दोघांचं? काहीच विचारा नाही तुला का आज? अरे कशाचं काय बाबा? आणि हे काय केलंय? त्यांनी माझ्यासाठी फुलाच्या कुंड्या आणल्यात. ह्याला मानावं लागेल गाड्या वहिनी. आत्ताची मोडला आलात तुम्ही. काय करणार भाऊजी, हे सगळं काय तुमच्या संगोपनातच गेले. आमचं यांना कधी वेळच भेटला नाही. हा. तसं नाही, मग काय म्हातारपणात फुलं देणार का आता बायकोला मी? आई दिवस तर देऊन घेऊ दे. अरे बरं आहे आता तुला येतोय म्हणलं मी काय काय करायला पाहिजे? आता तू आता 2-3 झाडच आणल्यात, मी काय आणू? तू आणि एखादं मोठं वाडाचं नाही तर पिंपळाचं झाड उपटून. आणि मग त्याच्यावर काय बायकोला बसतो को? मग काय करायचं आता? मग तुझी फुलं तोडून आणि मला वाडाच्या पापा आणायला. मग आता आणल्यात ना झाड, याचीच फुलं तू बी वापर बाबा. त्याला काय? तसं तू बी हुशार आहे. मी वाडाचा आणतो आणि बायकोला त्याला जोका खेळायला लावितो. सुरपाऱ्या खेळता का काय दोघं जण? हा बरं आहे तुमचं, पण इकडे डोक्याला यागळं सीन लागलाय माझ्या. तू जरा कवा तरी असं जरा सिरियस घेत जा की जरा उलच. नाही सिरियस घेत जा म्हणजे? अरे तू मला सांग, सकाळपासून आपलं दोन्ही बारकं भाऊ कुठे गेलेत? आता ती काय मग चिंता देत? काय मग झेंडा त्यात? मग अरे बाबा जरा काम धंद्याला झुप त्यांना. हिंडून हिंडून उद्या टुकार झाली बिघडली तर काय करायचं? तू तर करतो त्यांचा लाड. अरे मी करतो म्हणून काय झालं बाबा? मी कधी येळ प्रसंग आल्यावर बोलतो, पण ते ऐकूनच घेत नाही ना. अरे कोणाच्या तरी दाखत नको ती. अगे, ते दोघ जण कुठे गेले? अहो त्यांचं असं सांगायला आले. आता तुम्हाला माहित नाही का त्या दिवशी कोणत्या तरी पोरीला छेडलं, ते भांडणं आले होते. तुम्ही होते का घरी? नाही, आम्हाला सांगितलं नाही तुम्ही. काय बरं? काय ते दोघं येड्यावानी करते? तुला सांगतो तसलं जर अंगलट आलं तर मी तुला साथ देणार नाही बरं का. अरे पण मला माहितीच नाही काय त्यातलं. आता तुमच्यापर्यंत यायला कुठं ते? त्या दिवशी मला गेटवर माणूस भेटला म्हणे ते तुमचेच धीर आहेत का? म्हणलं हा. म्हणे ते काही गावात कुठाने करतात. म्हणलं थांबा आता घरी सांगा, तुम्ही काय येऊ नका, घरात भांडणं होते. पण ही कोटानं वाढण्यापेक्षा तुला काय कळत नाही का तुझ्या मनाने? काय? हा, माय जसं लग्न केलं तसं दिन त्यांचं मी करून मग. अरे तुलाच बळबळ शोधून आणली कस तरी. तू बी ठिलर कमी होता का? आता पुढे माणसात बोलतो असं इथे बायको एकटा बोलतो काय ते. आणि मग तू बी येड्यावानीच करत होता लग्ना आधी. दिलं एकदा तुझं साडगं काय बांधून तुझ्या. आता तू झालंय नीट, पण त्यांचं काय करायचं ते बघ. माझं जाऊ दे का बस. म्हणजे येडे होते का तुम्ही? नाही काय नाही त्याचं वेगळं चाललेलं आहे. येडं म्हणजे ह्याचं तर काय सांगायचं तुला. एक कधी नवत त्यांची तक्रार तुझ्या कानावाली. याचं तर रोज कुठं माझ्या माग असायचं. नाही, ते काय चाललंय? मला बोलत होते का काय? पण मी काय म्हणते भाऊजी, आम्ही तुमचं लग्न लावले हा. बरोबर. आता तुम्ही घ्या की जरा पुढाकार. मग आम्हाला दोघांना घ्यावं लागेल. पण याला काय झालं तवा? याला काय झालं म्हणजे? अरे नवीन लग्न आहे, सोयरीक झाली. तुझ्या तिकडं सासरी गेल्यावर बघायचं ना कोण असली मेवणी बिवणी एखादी तर. आता तुला आहे काय बहीण बी? नाही बाई, माझे नाही बहीण. चुलत सख्खी कोणच नाही काय? का सगळं गडीत जन्माला आले तुमच्या घरात? आणि बघ होता आता बघ वहिनील कशी फुलं देतोय आणि मला म्हणतोय आण वाडाचं झाड. तुला जोका खेळता येतो का? मला नाही येत बाजू का बिगा खेळतात. मला नका देऊ. मग आणलं असतं ना वाडाचं झाड. तुम्ही खरंच येडे होते. ऐक ना, आणू द्या एक वडाचं झाड आणि खेळा दोघ जण सुरपारम द्या. तुम्ही तर काय बाया, तुम्ही ते दिलं सोडून. अहो, तुमच्या तिकडं माहेरी बघा कोणी पोरगी असली तर मलाच काय सांगते तुमच्या तिकडे माणसं पैदा झाले का? अगं बाई, माझ्याकडे असते तर मी तुला कशाला म्हणले असते. जसं तुमचं यांचं लग्न लावून दिलं तर लावून दिलं असतं ना त्याचं पण लग्न. होय वहिनी तुम्ही मला माग नव्हते म्हणले होय. त्या तुमच्या चुलत भावाची का कोणाची पोरगी? झालं त्यांचं पोरीचं लग्न. झालं का? हा. जाऊ दे, हे असे ते नुसते वर माया आहे यांची. मी ना तिला लगेच फोन करून बोलूनच घेते आता. हा घे. घे मग कोणच्यात तरी एखाद्याच होईल ना. हा हा होईल बघत होईल. राहायचं. त्याला काय तवा? अरे 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 अरे. तो गावचा अगो ह्यो. बाया, हे काय?
नीट उभा राहा. वहिनी टाकून आलो आज. अहो बाया, आणि यांचे लग्न करायचे का? दारू पिली. आज तुमच्यापेक्षा मोठाही मी आईलं तरी माझं लग्न व्हायना. तुमचं चांगलं चाललंय. पलीकड हो. याला जरा दापेव. नाही. यांच्यासाठी नाही बघत गं बाई मी पोरगी. अरे तुझं झालं असतं हं? पण आता काय मोकार उद्या वाढी तो काय होतं तवा? आता यो म्हणतोय नको वाढ्यासाठी उद्या वाढायचा. अरे माणूसच आहे ना, नाही, नाही. कवर दम काढायचा. अरे बाबा भाऊची आमचा तू मग? बरोबर आहे सगळं तुझं. अरे सांग ना तू तरी त्याला. भाऊजी असं दारू पिऊन आल्यावर कोण पोरगी देणार आहे तुम्हाला? यांच्याकडे पाहून देते का पोरगी? अरे आजच पिलो, याच्या आधी पिलो होतो का? अरे पण आत्ताच पोरगी बघायला चाललो होतो, तुला चांगली बोलून घेणार होतो पाहुणी आणि त्यात तू पिऊन आला होय. काय सांगायचं आता यांना मी? आता नाही 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 नाही, आपण नाही बघणार. नाही नाही तसं नाही. होऊ दे पुरीला जो पटन ना तुमच्या दोघातून एकाला एक तर पटन का नाही. मला तर वाटतं तूच पटाय बसलाय असं पेल्या बिल्याला. नाही मी काय म्हणतो माहितीये का, हा. आपण आहे ना पोरगी इथं याच्या आधी आहे का, याला चांगलं नटवू ना व्यवस्थित, पावडर बिवडर लावू, लिपस्टिक लावू नाही, नाही, तू ते काय हे बोलतो? म्हणते ते बरोबर आहे. दोन्ही तिला जो पटन त्याच्या संग लग्न लावून देऊ. आणि मग तसा यो काय ह्याटा एक काय. म्हणून तर म्हणले मग आता तुमचा भाऊ आपल्या लगेच काय चौघा भावात ना की हा. काय ती तुम्ही म्हणताय ना तसंच करू. ती पोरगी यायच्या आधी ना यांना नटून थटून असं एकदम चांगलं करून ठेवा. काय वहिनी तुम्ही भेटिंग करता मोकार. तुम्ही गप्प बसा भाऊजी. मी बघा त्यांना कशी नटून थटून आहे. पोरगी म्हणजे पसंतच पडेल. खरं वहिनी म्हणजे पोरीला ते पसंत पडते ना. पोरगी याच्या मागं पळून. पळण म्हणजे काय सोडणारच ना हे असं. वहिनी तुम्हाला पहिल्यापासून चांगलं नाटवता येते तुम्ही बघा जाणार त्यांच्या. पहिला मी फोन करते हा, तवर हा. तू फोन कर. पाहुणे फोन करू. चला भाऊजी. याला भाऊ म्हणजे ना सोन्याचा तुकडा आहे, त्याला चांगला नटव. चला. हॅलो अरे वहिनी काय सांगावा काय भाऊ. हॅलो. हा मग भाऊ काय कर, ती तुझी पुतणी ना तिला डायरेक्ट घेऊनच ये तू इकडं. लगेच ये म्हणा. लगेच ये. इथं पाहुणे लय जोरावर येतं. आणि तुला येळ नसलं तिला पाठवून दे म्हणा. तुला जर वेळ नसला तर तिला एकटीला पाठव. हे जाते ना आणायला इथं. हा मग तुम्ही जा इथं. हा नाही काय आपल्या कुठे की मला इथंच एसटीत जाऊ. एसटीतून ये घेऊन. बरोबर ती पाठवून मग तिला एकटीला. हा ठेवू का? येती पोरगी. चालतंय जा तयारी करा तुम्ही आतमध्ये जाऊन सगळी. बघ हा. चांगलं नटवा दोघे बी. तोच पसंत झाला पाहिजे पाहिजे दान केला. जाऊ दे, जो आपल्यात मोठा आहे ना त्याच का व्हायना होऊन दे. नाही आता जमलं तर ठीक, नाही तर काय करायचं माहितीये का, मी गुलाबाची झाडं आणल्यात माझ्या बायकोला, तुझ्या बायकोला पिपळाचं बघितलंय आणि याला एखादं बांबूचं झाड बघून देऊ चांगलं. ए दादा अरे ते एक सांगायचं विसरलो ना मी. काय? अरे तू आपला 4 नंबर वाला बारक आहे का? हा अरे ह्यो 2-3 महिने झाले गावात. काय करतोय? ती हारण मंडवळ्या घेऊन हिंडत आहे गावात. हायला बरं पोरग पोटा पाण्याला लागलं. हार काय का आता? अरे बाबा ती हार नाही मग लग्नातला लग्नातलं हार त्याने 2-4 पोरींच्या गाड्यात टाकला होता म्हणे मरणाचा रेटलाय त्याला. आईला वाढीव चालेला का? अरे काय सांगावं तुला आता ती सांगता सांगता मला पहिल्यांदा सांगायचं होतं पण ती कसं काय डोक्यात गेलं काय नको. हे बघ आले अयो तू त्या बघ तू आता तर बांधूनच आले. बरं झालं फुलं आणली तिथं म्हणजे पोरीला द्यावं लागत ना. म्हणजे एकात घेऊन देतो काय काय ना असे हा विकत घेऊन देतो मी. का कोणाच्या झाडाची तोडी तो. काय होते माहिती का, त्यांना फुलं दिले का राख ठेवून देतात मला. बघ आता हे उलटा होतो बघ की. हे असंच होणार ना. अरे रस्त्याने चालता फिरता कोणाला फुलं हार देतात का? मग तुम्हाला समजत का? काय नाही तुम्हाला काय कळा ना काही. काय मला लग्न लावून द्यायचं मग मी प्रयत्न करतोय. भेटली ती भेटली. अरे बाबा तीच आमचा विषय चाललाय, तुमचं लग्नच लावून द्यायची दोघांचं. आता आम्ही पोरगी बी बोलून घेतलेली पण अरे माग जरा ती काही गावातली का आपल्या लगेच. तुला दम हा, धीर ये, काय ये. शिकवला का नाही थोडाफार? हा हा बघ आता काय तुला ओळखीत नाही काय. ए, ती कुठं गेली काय नो. दादा हे असं काय करते? ची सवय आहे थोडी काय नाही तसा हुशार आहे तो. त्याचं काय झालंय हा हाय, हे कोण आहेत? बघ आलेला माझ्या गळ्यात हारच घालायला लागले. अगं हे थोडे सटकलेले माझे ना- दीर आहेत. हा, सात टाकलेली नाही काय नाही चांगले. चांगले आहेत हा. कसे बरे आहे का? हो, बरी तू बरी ना. बोल ना का बोलवलं केलं मला? अगं जरा काम होतं त्याला धरा तुम्ही. अगं तसं दाखव काही झालेलं नाही. जरा काम होतं तुला सांगायचं तुझं स्थिर होईन ऐकून घे ना. हा अगं माझे 2-3 बिगर लागले. माझे 2-3 बिगर लग्नाचे आहेत. तर मग त्यांच्यासाठी म्हणलं तू सांग. अरे माझ्याकडं अरे गप्प नका का. ए, अहो त्याला अरे माझ्या बायकोच्या कुठं मला लग्न लावून दे मग पाटके स्वप्न. त्यांना मला नीट धरा ना. माझं झालंय बाबा.
अरे त्याचं झालंय. अरे गप्प ना. काय चाललंय अरे दादा याचे पाय खाली कर तू. याने काय पिसोळ दिलाय बा. काय नाही त्याला आहे ना थोडं अर्जंट मध्ये लग्न करायचं. नाही ते कसं आहे बघा ना बायको द्या ना पटकन अर्ज. याच्यापेक्षा मी एक नंबर भाऊ बघायची का आमचा. हा ते वहिनी नाही ए दादा ते वहिनी बोलव. येतोय त्याला टाकलं का तिकडे. त्याला ठेवलं हा राहू दे राहू दे. चिडा झाली. ते काय माहितीये का हे कसं आहे आमचा मोठा गडी ना लय जबरदस्त आहे. हिरो सारखा दिसतो. हा बाई, पोरगं. जे तुला दाखवायचेत ना ते 2 पोर आवडतो. हा आणि तो एक कसं पटवलंय मी आणि तुमच्या बहिणीला आवडलो मी. वहिनी जामदर याला. लय भारी नटवलंय बरं का तू. लग्न करायचंय एक सोडा ना. थांबा जरा तुम्ही चांगलं नटवलंय मी हा बाळासारखं. पार्लर टाकून देता मला. हा बाळू तुम्ही असायचं ना त्याला खाली एक. ए अक्षा हाय. अक्षव तू काय बसला काय इकडे चाल. हाय. ए, याला कशाला बोलवलं? ए, परे मी बोलावलं इकडे वर कुठं. होय इकडं. बरं आता ते सांगून टाका हिला ह्या बाई दोघं बरं. तुला बघायला हा. याच्यातला जो पसंत पडेल त्याच्या संग लग्न करायचं. तो चांगला दिसतोय हा. त्याच्यासोबत लग्न केलं असतं पण त्या केसाचा प्रॉब्लेम आहे. मला वाटतं हा मुलगा पसंत आहे मला. म्हणजे मी बोलते. थांब. अरे हा पसंत आहे. आहे ना. हा हाय, हाय. हा. हा मी चांगलं आहे. ते नको. थांब तू. थांब मला करायचंय लग्न. मी मोठा आहे. आणि इकडं. मी ऐक. तू कसं आहे मला मी माहिती नाही. मोठा आहे. आई, येस. बापरे मला हा पिन नको आणि हे पिन नको बाबा. काय दोघं झालं? पिन दोघं short दिसतात. अगं तसं नाही शॉर्ट नाही चांगले आहेत हे दोघं पण. मंगल, मला गेटच्या बाहेर असं नका करू. घालवलं माझा व्हायचं दंबाल. नको अरे अरे, अरे, ऐका ऐका. आणि कशा तुमच्या भावाला पोरी बघायच्या हा? अहो येडे ना तुमचं घर. आईला आमच्याच नशिबात असलं काय पडले काय माहिती. एक जिप्रा अस्वल आणि एक गुळगुळीत गांडूळ. दादा असे भाऊ गावात तरी असते का कोणाला. अजिबात नाही. काय नशीब आपले जबर. अहो ते बघा त्या पोरीच्या मागं कशा पळाल्या. अहो जो ए दादा चले यार तिथे जर त्यांना का पळा. बाई काय ह्या मंगलचे ते लग्नासाठी लय येडे. बापरे काय नाही अवघड. तू थांब.